पंढरपूर तालुक्यात शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का देण्याची शक्यता आहे। भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडून भालके हे बीआरएस मध्ये गेलेले होते। आज गोविंद बागेत ते भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। भगीरथ भालके यांची घरवापसी होणार का अशा चर्चा सध्या होऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज पंढरपूर तालुक्यात तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर भगीरथ भालकेंची घरवापसी होणार का अशा सध्या चर्चा सुरू असताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच या चर्चेला आता गौरी उदान येऊ लागले, कारण की भगीरथ भालके यांनी आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे। बारामतीतले जे गोविंद बाग निवासस्थान आहे शरद पवारांचं, तिथे आता भेट घेतलेली आहे। भारत भालके यांचे जे सुपुत्र आहेत, भारत भालके सध्या हयात नाहीत, परंतु हयात असताना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून आमदारकी लढवली होती। त्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती, त्यामध्ये भारत भालके यांचा पराभव झाला होता। परंतु नंतर शरद पवारांनी अभिजित पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर एकाच पक्षामध्ये दोन कार्यकर्ते कसे म्हणून नाराज होऊन भारत भालके हे बीआरएस मध्ये त्यांनी प्रवेश केला होता। आणि आता झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भारत भालके यांनी प्रणिती शिंदेंचं काम केलं होतं। परंतु आता भारत भालकेंनी जे आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे, यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगू लागली आहे की भारत भालके पुन्हा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। गौरी, नक्कीच जयकुमार, भेटीत नेमकं काय घडलं, काय चर्चा करण्यात आली? सध्या भारत भालकेंनी प्रसारमाध्यमांशी भगीरथ भालकेंनी सध्या प्रसारमाध्यमांशी बोलायचं टाळलेलं आहे। आतमध्ये काय चर्चा झाली अद्याप त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं नाहीये, परंतु त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपल्याला ती कळेल। गौरी, हो नक्कीच जयकुमार, खरं तर भगीरथ भालके पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आल्यास तर पंढरपूरचा जो बालेकिल्ला आहे तो राखण्यात शरद पवारांना यश येईल का? कारण की मागे जी पोटनिवडणूक झाली होती त्यामध्ये भगीरथ भालके हे थोड्याच मतांनी पराभूत झाले होते। म्हणून आता जर भगीरथ भालकेचं पुन्हा शरद पवारांच्या पक्षामध्ये जर त्यांचा प्रवेश झाला तर नक्कीच त्यांना हे प्लस पॉइंट असणार आहे, कारण की त्यांना जी विधानसभेची निवडणूक आहे ते आता काही दिवसांवरती काही महिन्यांवरती अगदी ते आलेले आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला हा प्लस पॉइंट असू शकतो, कारण की भगीरथ भालके मागच्या निवडणुकीमध्ये थोड्याच मतांनी पराभूत झाले होते। त्यामुळे जर शरद पवारांच्या पक्षामध्ये आता जर ते आले तर त्यांचा नक्कीच ते येणाऱ्या विधानसभेला त्यांना ते प्लस पॉइंट असेल। नक्कीच जयकुमार, नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।